नमस्कार मंडळी. नुकताच मला चान्स भेटला होता दुबईमध्ये इंग्लिशमध्ये स्टँड-अप कॉमेडी करायचा. हा मिनी व्लॉग त्याच्याबद्दलच आहे. तर झालं असं मी जर्मनीला निघालो होतो आणि माझा दुबईला जवळपास 14 तासाचा लेओव्हर होता. तर म्हटलं फक्त विमानतळावर बसूनच काय करणार? विमानतळावरून मला दुबई दिसेल, पण दुबईला मी कधी दिसणार? असा विचार करून मी व्हिसा घेऊन निघालो बाहेर. पहिली गोष्ट मी बघितली हा जो होता दुबई मॉल, एवढा मोठा मॉल आहे हा. याच्यात 4-5 ग्रामपंचायती येतील एवढं मोठं क्षेत्रफळ आहे त्याचं. ते संपून मी निघालो. ही फ्रेम बघायला. ही फ्रेम म्हणजे काय? तर खरंच नुसती फ्रेमच आहे. त्यानंतर मी बघितलं हे मेदूवड्यासारखं दिसणारं फ्युचर म्युझियम, जुनं दुबई शहर, दुबईचा समुद्री किनारा आणि पाम जुमेरा बीच जिथं आहे हे कोकणातल्या लाल दगडी चिऱ्यांपासून बनवलेलं अटलांटिस हॉटेल. त्यानंतर मी बघायला गेलो जगातलं सगळ्यात मोठं लाइटिंगवालं डेकोरेशन म्हणजे बुर्ज खलिफा. बुर्ज खलिफा बघून झाल्यावर मी निघालो शोच्या ठिकाणी. शो ऑलरेडी सुरू झाला होता. मी थोडा गेलो, सेटल झालो आणि माझा परफॉर्मन्स सुरू केला. परफॉर्मन्स खूप चांगला गेला. म्हणजे ॲक्चुअली हा माझा पहिला एक्सपिरियन्स होता, जेव्हा मी इंटरनॅशनली इंग्लिशमध्ये परफॉर्म करत होतो. त्यामुळे मला 6 मिनिटं दिले होते, पण चांगला चालला होता म्हणून मी जवळपास आय थिंक 9 ते 10 मिनिटं परफॉर्म केले आणि ऑर्गनायझर काहीच नाही बोलला. शो झाल्यावर मी निघालो एअरपोर्टकडे जायला माझ्या पुढच्या प्रवासासाठी. शो मस्त झाला होता. दुबई शहर मला आवडलं. स्वच्छ आहे, वाहतुकीला शिस्त आहे. सो एकूणच छोटीशी ट्रिप होती, पण मस्त ट्रिप झाली.